कुर्बानी बोकडाच्या दरात 5 ते 7,000 रुपयात वाढ। बकरी ईद निमित्त जुने नाशिक वडाळा रोडवर विशेष बाजार। अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलेल्या बकरी ईद निमित्त बोकडांची मागणी वाढली आहे। बुधवार बाजारात सह वडाळा रोडवर साकारलेल्या विशेष बोकड बाजारात विविध प्रकारचे बोकड विक्रीस दाखल झाले आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दरांमध्ये 5 ते 7,000 वाढ झाली आहे, अशी माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली। सोमवारी 17 तारखेला सर्वत्र बकरी ईद साजरी होणार आहे। ईद निमित्त कुर्बानी करण्याची पारंपरिक प्रथा आहे, त्यामुळे बोकडांची मागणी वाढली आहे। त्यानिमित्त ठिकठिकाणी विविध प्रकारचे बोकड विक्रीस दाखल झाले आहेत। बुधवारच्या बाजारासह जुने नाशिक तसेच वडाळा रोड येथे 4 ते 5 दिवसांसाठी विशेष बोकड बाजार भरवण्यात आला आहे। मुस्लिम बांधवांकडून त्यांच्या आवश्यकतेनुसार बोकड खरेदी केले जात आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दरांमध्ये 5 ते 7,000 वाढ झाली आहे। सामान्य बाजारात 12 ते 30,000 बोकड विक्रीस आले आहेत, तर राजस्थानी विशेष बोकडे देखील विक्रीस आले आहेत। 1 ते 1.5 लाखांपर्यंत विक्री होत आहे। बोकडाच्या मागणीप्रमाणे चाऱ्याची मागणी वाढत चालली आहे। यंदा तापमानात वाढ झाल्याने चाऱ्याचे उत्पन्न घटले आहे। बाजारात विक्रीस येणाऱ्या चाऱ्याची दरवाढ झाली आहे। बोकडांची आवक कमी असल्याने यंदा त्यांच्या विक्रीचे दुकानेही कमी आहेत, त्या अनुषंगाने दर वाढले आहेत। सोजर, राजस्थानी, गावठी, तोतापुरी, पतिरा अशा विविध प्रजातींचे बोकड विक्रीस दाखल झाले आहेत। शनिवार आणि रविवारी बाजार अधिक तेजीत येण्याची शक्यता विक्रेत्यांकडून वर्तविण्यात आली। मालेगाव, धुळे, औरंगाबाद, काळपी, बैराहीच, लखनौ शहर, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश तसेच शहरास लागून असलेल्या ग्रामीण भागातून बोकड शहरात विक्रीस दाखल झालेले आहेत। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।